दिल्लीच्या जंतर मंतर वरून आज सोनम वांगचुकला दिल्ली पोलिसांनी अरेस्ट केले। त्याला उचलण्यात आला आणि अरेस्ट केले, त्याला दवाखान्यात नेण्यात आले, जबरदस्तीने त्याला उचलण्यात आले। त्यावेळेस मोदीजींचा हा भाषण तुम्ही ऐका, जरूर ऐका। हा कधीचा भाषण आहे आणि काय आहे हे जरूर बघा, मोदींनी काय म्हटलंय बघा। भाइयों बहनों, मैं आज बहुत दुखी मन के साथ आपके बीच में आया। मन में बहुत आक्रोश लेकर के आया। कभी कभी मुझे कल रात की घटनाएं जो मैंने सुनी है, देखी है, उसके बाद मुझे लगा कि अच्छा होता आज मैं मुख्यमंत्री न होता, मेरे हाथ बंधे न होते, तो मैं आज दिल्ली के दरबार में जाकर के एक बहुत बड़ी लड़ाई छेड़ देता। क्या खेल खेला जा रहा है? आप पूरे आजादी के आंदोलन को देख लीजिए। 1857 से लेकर के इस देश में अंग्रेजों के खिलाफ अनेक आंदोलन हुए। आजादी पाने के लिए क्रांतिकारियों ने अपने रास्ते से आजादी प्राप्त करने के प्रयास किए। क्या कभी आपने सुना है, पढ़ा है कि आजादी के वो मसीहा आंदोलन के लिए रात को कहीं सोए हो, गहरी नींद में हो, 2-2 दिन से अनशन किया हो, पेट में एक अन्न का दाना न गया हो, माताएं हो, बहनें हो, छोटे छोटे बच्चे हो, और आधी रात पुलिस आकर पर उस पर अश्रु गैस के गोले फेंके, लाठीचार्ज करे, वहां खून की नदियां बहे। क्या कभी इतिहास में ऐसे जुल्म का वर्णन सुना है आपने? भाइयों बहनों, कल दिन भर पूरे देश और दुनिया ने टीवी पर देखा है। तर बघितलंय मित्रांनो, हा आहे फेकू आपला पंतप्रधान, जो काय बोलतोय हे त्याला सुद्धा अंदाजा नसते। काय म्हणतो तो, मी जर मुख्यमंत्री नसतो तर मी दिल्लीला गेलो असतो म्हणे। हा कधीचा व्हिडिओ आहे तुम्हाला माहित आहे? ज्या वेळेस रामदेव बाबा 2 दिवस उपोषणाला बसले होते त्यावेळेस तिथं थोडं गोंधळ झालं होतं। तर यावेळेस यांनी असं वक्तव्य केलंय। आज तो पंतप्रधान आहे, खुद स्वतः पंतप्रधान। त्यावेळेस तर अन्न आंदोलन झाले, खूप मोठं आंदोलन झाले काँग्रेसच्या वेळेस, त्यांनी कधीही त्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही। पण हा फेकू, हा तानाशाह म्हणतो की त्यांच्या काळात खूप आंदोलन झाले, खूप अन्याय झाले म्हणे। अरे तुमच्या काळात किती आंदोलन झाले, किती अन्याय झाले, खूप मोठे मोठे आंदोलन झाले, तुम्हाला माहिती आहे। शेतकऱ्यांचं आंदोलन जे पंजाब हरियाणाचे शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय ते सरळ 1 वर्ष चाललंय आणि त्यात सुमारे 600 शेतकऱ्यांनी आपला प्राण गमावलाय। हा होता यांच्या काळातला आंदोलन 2 वर्ष अगोदर। कधीही टीव्हीत नाही दाखवलं, तुम्हाला माहितीही नसेल। आहेत न्यूजवाल्यांनी यांनी विकत घेतलंय, सर्वांनाच यांनी विकत घेतलंय, कोणीही काही बोलायला तयार नाहीत। फक्त सोशल मीडियावर आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतोय आता यांच्या विरोधात, फक्त न्यूजवाले कधी दाखवत नाहीत। त्यांनी खरेदी केलं यांनी, म्हणून मी सांगतो की न्यूज कधीही बघू नका, आता फक्त मोबाईलवर सोशल मीडिया बघा। आता दिपके काय म्हणतो यावर? अभिजित दिपके आता उपोषणाला बसलेला आहे। सोनम वांगचुकला तर नेलंय आता, पण अभिजित दिपके उपोषणाला बसलाय, तरीही आपण ते 20 दिवसाचा उपोषण, माझ्या मते 20 दिवसाचा उपोषण तो व्यर्थ जाऊ देऊ नका। मी तर शपथ घेतली यानंतर कधीही बीजेपीला मतदान करणार नाहीत, बीजेपीला कधीच सपोर्ट करणार नाहीत। या अगोदर तर करतच नव्हतो, यानंतर पण आता तर कधीच करणार नाहीत। मी शपथ घेतोय, मी देवाची शपथ घेतोय, यानंतर कधीच बीजेपीला सपोर्ट करणार नाहीत। आपणही अशीच शपथ घ्या, कारण त्यांच्यासाठी हा आपला थोडासा सपोर्ट त्यांना मिळो, त्यांचं आंदोलन फेल न हो या माध्यमातून। आता बघा अभिजित दिपके काय म्हणतो यावर।
ते आपण बघूया. इस देश का इस देश का कुछ नहीं हो सकता फिर अगर आज भी आप अपने घरों से बाहर निकलकर जंतर मंतर नहीं आओगे तो कुछ नहीं हो सकता. सोनम सर ने जो 20 दिन तक अनशन करके अपनी जान दांव पर लगाई थी, जो इतने पेन में थे, इतने दर्द में थे, वो किस चीज के लिए थे? वो अगर आप अपने घर से निकल कर नहीं आ सकते तो वो जो उनका जो भी सेक्रीफाइस है उस सेक्रीफाइस का कोई मतलब नहीं है. यहाँ पर ये जो स्टूडेंट्स बैठे हुए हैं सोनम सर के साथ, ये भी पहले दिन से बैठे हुए हैं. इनके सेक्रीफाइस का कोई मतलब नहीं है. हमारा जो प्रोटेस्ट चल रहा है 1 महीने से, उसका कोई मतलब नहीं है. किसके लिए लड़ रहे हैं हम? हमें तो नहीं चाहिए अमरजीत की एग्जाम. हमें बैठा थे किसी की एग्जाम में हो चुका था हमारा सारा. हम हमारे करियर में लग चुके थे, कोई जरूरत नहीं थी. लेकिन जब बोला गया, जब मैं यूएसए में बैठा गया तब बोला गया था कि ये कॉकरोच नेशनल सिक्योरिटी थ्रेट है, इसलिए मैं वापस आया था देश में. ये बताने की नेशनल सिक्योरिटी थ्रेट है, उस देश का नागरिक, उस देशभक्त हूं मैं. चीज पे भरोसा करके आया था. ये मुझे पता था ये लोग मुझे रोकने की कोशिश करेंगे, मुझे पता था ये लोग मुझे तोड़ने की कोशिश करेंगे, मेरे ऊपर आरोप लगाएंगे, मुझे पाकिस्तान से जोड़ेंगे, मुझे सीआईए से जोड़ेंगे. लेकिन मुझे पता था मेरे साथ कोई खड़ा रहेगा तो ये संविधान खड़ा रहेगा. इस संविधान की भरोसे में आया और अभी भी मुझे पूरा यकीन है नरेंद्र मोदी चाहे जितना भी बड़ा तानाशाह बन जाए, पहले तो उस इंसान को शर्म आनी चाहिए. इस देश के इतिहास में नरेंद्र मोदी जितना घटिया प्रधानमंत्री कोई चला नहीं. प्रधानमंत्री है, इंसान भी घटिया है. ऐसा घटिया इंसान है कि बच्चों को लाठीचार्ज करता है, बच्चों पर लाठीचार्ज करता है. इतना घटिया इंसान है, इतना घटिया. आज तक के इतिहास में इतना घटिया प्रधानमंत्री भारत को मैंने, ये हमारे देश के लिए शर्म की बात है कि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री है. इस देश को बहुत महान नेता मिले, इस देश को बहुत महान प्रधानमंत्री मिले, लेकिन नरेंद्र मोदी की वजह से प्रधानमंत्री की खुशी का अपमान हो रहा है. तर मित्रांनो, बघितलंय, दीपकेने डायरेक्ट म्हटलंय की हा खूप मोठा तानाशाह, इतकं घटिया पंतप्रधान मी कधी बघितलं नाहीत म्हणणे. अरे मुलांवर तो आरोप करतोय, मुलांवर मारामारी करतोय, कोणत्याच आंदोलनावर तो प्रतिक्रिया देत नाहीत, आजपर्यंत कोणती प्रेस कॉन्फरन्स घेतली नाहीत. असा पंतप्रधानाला आपण म्हणतोय की हा सुपर आहेत म्हणून. अरे लाज वाटू द्या अंधभक्तांनो, आता तर लाज वाटू द्या. आता सोनम वांगचुक, अभिजित दीपके यांच्याजवळ काही कमी आहेत का? काहीच नाहीत. सोनम वांगचुक सराजवळ खूप संपत्ती आहेत, खूप, पण त्याने दान केली, दान जवळ नाही ठेवले. दीपके साहेब हा अमेरिकेला होता, अमेरिकेहून आलाय तो, काही गरज नव्हती त्याला, पण तो आलाय. कशासाठी आलाय? आपल्यासाठी. तो आवाहन करतोय, आजही तो आवाहन करतोय की आजही तुमच्या मनात जर काही भीती असेल तर तो काढून टाका आणि सपोर्ट करायला या. नाही सपोर्ट करणार तर कधीच काही होणार नाहीत. दीपके म्हणतोय की तुम्ही जंतर मंतर वर या, आपल्या परीने जे काही मदत होईल, जे काही सपोर्ट होईल, मदत नाही, जे काही सपोर्ट होईल ते करा तुम्ही. सरकार विरोधी जे काही करता येईल ते कार्य करा तुम्ही. मी या व्हिडिओद्वारे आपल्याला विनंती करतो की आपल्या परीने आपण काही न का होईना सीजेपीला म्हणजे कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुकला सपोर्ट दिलं पाहिजे. ते आपल्यासाठी लढतंय म्हणून त्यांना सपोर्ट केलं पाहिजे.